मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अंतरवाली सराटी येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली। तसेच त्यांनी मोठी घोषणा करत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यासोबतच येणाऱ्या काळात मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला। यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते। यावेळी जरांगे पाटील यांनी वंशावळ समिती पुन्हा एकदा गठीत करा, शिंदे समितीने किचकट अटी लावू नये, तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, ओबीसीच्या वरचे नाही तर ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा विविध मागण्या मनोज जरांगे यांनी यावेळी केल्या। बीड धाराशिव मधील अधिकारी हे जातीयवादी आहेत, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तपासून मागे घेण्यात यावे अशी मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे। त्यासोबतच येत्या काळात या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला। त्यांच्या मागण्या पुऱ्या करा म्हणणं काय नाही, पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे। मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणार आहे मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई। मग मुंबई जाम होईल याला जबाबदार आम्ही नाहीये बरं करणार। दादा तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्ताविरोधी सारखेच येतं, काय फरक नाही, कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना, काय